श्रोते हो नमस्कार. राम राम. हॅलो माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रमैत्रिणींनो. आज आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं साजरं रूप आणि टपोरं चांदणं आपल्याला पाहायला मिळत असतं. नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेचे वेध सर्वांना लागलेले असतात. ही पौर्णिमा साजरी करतो आपण आणि या दिवशी चंद्राचं रूप आपल्याला खूप हवंसं वाटतं. टपोऱ्या चांदण्या बघायला खूप छान वाटतं. कोजागिरीला सर्वजण रात्री 12 वाजेपर्यंत जागून ही पौर्णिमा तुम्ही साजरी करता ना. कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो असं मानलं जातं. कोजागिरी पौर्णिमा आणि लक्ष्मी दोघेही उज्ज्वल आहेत. बालमित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो आणि त्यामुळे त्या दिवशी चंद्राचा प्रकाश इतर अन्य दिवसांपेक्षा अधिक लख्ख पडलेला असतो. चंद्राच्या या शीतलतेमुळे आपल्या सर्वांना चांगले आरोग्य लाभते. आज अर्चनाताई आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेची माहिती देणारीच एक गोष्ट सांगणार आहे बरं का. आणि ही गोष्ट लिहिली आहे लेखिका सीमाताई हरकरे यांनी. चला तर मग ऐकूयात कोजागिरी पौर्णिमेची ही गोष्ट. शरद पौर्णिमा. या गोष्टीमध्ये आहेत आपल्या आजी आणि त्यांची नात तुमच्यासारखीच लाघवी, हुशार, आणि ती काही प्रश्न विचारते आपल्या आजीला. तिचे नाव आहे शांभवी. चला तर मग ऐकूयात गोष्ट. आजी आपल्या या शांभवीला सांगत असतात, बाळा, आज अभ्यास होमवर्क काय असेल ते लवकर उरकून घे बरं. संध्याकाळी वेळ नाहीत होणार तुला. का गं आजी, काय आहे आज? अगं, आज कोजागिरी पौर्णिमा आहे, त्याची तयारी करायची आहे की नाही? आजी, ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय असतं गं? मला जरा सांगशील का गं? हो तर आपले सण उत्सव याची माहिती तुम्हा मुलांना आम्हाला सांगावीशी वाटते. आणि आजी आजोबा नाही सांगणार तर कोण सांगणार, बरोबर की नाही? हे बघ, आज चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो आणि तो पृथ्वीवरील कोजागिरी पर्वतालगत येतो, म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. तर आता शरद ऋतू चालू झाला आहे की नाही, तर या शरद ऋतूत ही पौर्णिमा येते, म्हणून हिला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. कौमुदी म्हणजे चंद्राचा लख्ख प्रकाश, म्हणून कौमुदी पौर्णिमा असेही या पौर्णिमेला म्हणतात बेटा. तसेच शेतात नवीन धान्य आलेलं असतं. कोणी कोणी त्या धान्याचे जेवण बनवून नैवेद्य दाखवतात, म्हणून नवान्न पौर्णिमा असंही म्हटलं जातं. किती गं नावं आहेत या पौर्णिमेला आजी? हो ना, खूप नावं आहेत. या पौर्णिमेचं महत्त्वही तसंच आहे. या पौर्णिमेच्या रात्री श्री लक्ष्मी देवी वैभव घेऊन येते, म्हणून माणिकेधारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं ग. तर ग्रामीण भाषेत माडी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. समजलं बरं आजी. या कोजागिरी पौर्णिमेची एक कथा माझ्या वाचनात आली होती. सांग ना ग आजी मला. हो सांगते ग. बर का शांभवी, एक राजा असतो, खूप सज्जन असतो. प्रजेचं नेहमी चांगलं व्हावं, आपली प्रजा सुखी राहावी, म्हणून तो सतत प्रयत्नशील असतो. मात्र एकदा काय होतं ग आजी? सांगते. एकदा काय होतं, अचानक परकीय आक्रमण, दुष्काळ, रोगराई राज्यात पसरते आणि त्यांच्या राज्यातील सारं वैभव नष्ट होतं. तो राजा आणि त्याची राणी खूप विचारात पडतात, काळजी करतात. आणि मग राणीच्या मनात येतं, आपण जर लक्ष्मी मातेचं व्रत केलं तर कदाचित आपलं गेलेलं वैभव परत येईल. जसा तिच्या मनात विचार येतो त्या सरशी ती राजाला सांगून टाकते की मी हे व्रत करेन आणि सुरुवात देखील करते. लक्ष्मी देवीला त्या राणीची
प्रजेप्रती असलेली कळकळ अगदी दिसून येते. माता राणीला प्रसन्न होते आणि सांगते की मी जे सांगते तसं तू करशील का? तशी राणी म्हणते की हो. मग तुला मी काय वर देऊ असं तुझं म्हणणं आहे? राणी म्हणते, आमच्या राज्याचं गेलेलं सर्व वैभव मला परत मिळालं पाहिजे, कारण राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. राजा हवालदिल झाला आहे. ते वैभव परत मिळवून दे. लक्ष्मी देवी मग सांगते की ठीक आहे, मी सांगते ते ऐक आणि त्याप्रमाणे कर. मग राणीने लक्ष्मी देवीची आज्ञा शिरसावंद्य मांडली आणि तसं केलं. लक्ष्मी देवी सांगतात, कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री महालक्ष्मी चंद्राच्या लख्ख प्रकाशात अमृत कलश घेऊन पृथ्वीवर येईल. त्या कलशात ज्ञान, संपत्ती, धनधान्य यांचं वरदान असेल. ती महालक्ष्मी पुकारा करत येईल, को जागृती, को जागृती, कोण जागृती. म्हणजे कोण कोण जागे आहेत तुम्ही? मग ऐक, तुम्ही आणि तुमच्या राज्यातील जनता जागे राहा. छान छान खेळ खेळा, खाऊन घ्या, मजा करा, दूध प्या, आनंदाने जागरण करा आणि महालक्ष्मीला नैवेद्य म्हणून आटवलेल्या दुधात सुकामेवा घालून ते दूध चंद्रप्रकाशात ठेवा. या पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब त्यात पडू द्या. तो नैवेद्य महालक्ष्मीला दाखवून सगळ्यांनी ते दूध प्या. कारण चंद्रप्रकाश, आजचं चांदणं यामुळे दुधातील गुणधर्म बदलतात आणि त्याचा फायदा तुमच्या आरोग्यासाठी होतो. अगं शांभवी, आज तुझ्या भुलाबाईचा पण शेवटचा दिवस आहे ना? त्या महिनाभर माहेरी आल्या होत्या. त्या पण आता सासरी जातील, तेव्हा त्यांना तुझ्याच भाषेत निरोप समारंभ द्यायला हवा की नाही? सेंड ऑफ ग. शांभवी म्हणते. यावर आजी म्हणतात, चल 5 खिरापती करते, दूध देखील आठवते हो. तुझ्या मैत्रिणींना संध्याकाळी भुलाबाईची गाणी म्हणायला बोलव बर का ग. अगं आजी, पण आम्हाला कुठे येतात ग गाणी? अगं बाळा, मी सांगते ना तुम्हाला, त्याप्रमाणे म्हणा ग छान. फेर धरा, गोफ बांधून तो विणा आणि सोडवा. झोपाळ्यावर बसा, खेळा, मज्जा करा. आपण केलेल्या खिरापती मैत्रिणींना ओळखायला सांगूयात. चंद्राच्या प्रकाशात ऊन सावलीचा खेळ खेळा. आजी, ऊन सावलीचा खेळ? हो हो. अगो किती मज्जा येईल ना ग आजी. येतेच खरी मज्जा. काय लागतं त्या ऊन सावलीच्या खेळाला, पण खूप मजा येते. अगो बाई, बरी आठवण झाली आज. आजी म्हणतात, तुझ्या बाबांची, तुझ्या शर्व दादाची, अश्विनी आहे ग. तुझ्या आईची पण आहे. ती आता तुझ्या आजीकडे नाही जाऊ शकत, म्हणून मीच तिची पण अश्विनी करते बरं. आता अश्विनी म्हणजे काय ग आजी? असे म्हणून शांभवी पुन्हा प्रश्न विचारते. यावर आजी सांगतात, अगं अश्विनी पौर्णिमेला घरातलं जे पहिलं अपत्य असतं, म्हणजे पहिलं मूल, मुलगा किंवा मुलगी, त्याला अंगणामध्ये चंद्रप्रकाशात पाट रांगोळी करून, जमल्यास उसाची खोटी पाटाभोवती ठेवून त्यांना बसवायचे आणि औक्षण करायचे. जमल्यास त्यांना नवीन कपडे द्यायचे. अश्विनी पौर्णिमेला हे करतात, म्हणून याला अश्विनी म्हणतात बेटा. आत्ता आलं माझ्या लक्षात. अश्विनी. अजून एक गोष्ट सांगू का? सांग ना ग आजी. अगं, शंभर राजाची कन्या शबरी, जिने श्री प्रभू रामचंद्रांना उष्टी बोरे खाऊन आपल्या सीतामाईला शोधण्यास मार्गदर्शन केलं, त्या शबरी आईचा देखील जन्मदिवस आहे. म्हणून ही कोजागिरी पौर्णिमा आज आपण साजरी करूयाच. ती झालीच पाहिजे साजरी, नाही का? यावर शांभवी छान आनंदी होते आणि तिच्या मैत्रिणींना बोलवण्यासाठी
धावत बाहेर जाते. आजीला छान बिलगून तिला गोड पापी देते, जणू काही तिला आजीचे आभारच मानायचे असतात. काय बालमित्रांनो, गोष्ट आवडली का? सीमाताई हरकरे यांनी लिहिलेली ही गोष्ट आत्ताच आपण ऐकलीत. ही गोष्ट आपल्याला सांगितली तुमच्या अर्चनाताईने, म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर. बालमित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाश, चांदण्या यांच्यासोबतच अमृताचा वर्षाव होतो अशी धार्मिक श्रद्धा देखील आहे. तुम्हा सर्वांनाही चांदोमामा आवडतो की नाही? अशा अनेक गोष्टी या चांदोमामासोबत जोडलेल्या आहेत. काही धार्मिक आहेत, काही पारंपरिक आहेत, काही काल्पनिक आहेत. मात्र चांदोमामाला बघून आपण आनंदी होतो हे मात्र नक्की खरं आहे, हो की नाही? कोजागिरी पौर्णिमेच्या अर्थात शरद पौर्णिमेच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा बाळांनो. गोड गोड दुधासारख्या शुभेच्छा. तुम्ही सारेजण कोजागिरी पौर्णिमा जागरण करणार आहात का? गोड गोड नैवेद्याचं दूध पिणार आहात का? मला जरूर सांगाल हो. उद्या आपण भेटणार आहोत नवीन गोष्टीसह. तोपर्यंत आनंदी राहा. जोडो भारत, वंदे भारत. धन्यवाद.